घटना आहे धाराशिव जिल्ह्यातील बाबी गावात। एक धक्कादायक घटना। लक्ष्मण जाधव नावाच्या एका व्यक्तीने पती आणि मुलाला विष देऊन मारले, नंतर स्वतःही गळफास घेतला। तो ऑनलाईन रम्मी खेळण्याच्या नादात कर्जबाजारी झाला होता, त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। ऑनलाईन गेमच्या व्यसनानंतर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांना केली आहे। लक्ष्मण मारुती जाधव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। तो ट्रॅक्टर चालक होता। 2.5 वर्षापूर्वी त्याने तेजस्विनीसोबत प्रेमविवाह केला। त्यांना 2 वर्षाचा मुलगा होता। लक्ष्मणला ऑनलाईन रम्मीचं व्यसन लागलं होतं। ह्या गेममध्ये त्याने लाखो रुपये गमावले। कर्ज फेडण्यासाठी त्यानं जमीन आणि प्लॉट विकला, तरीही कर्ज फिटलं नाही, त्यामुळे तो तणावात होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री लक्ष्मणने पत्नी आणि मुलाला विष पाजलं, त्यानंतर घरात गळफास लावून आत्महत्या केली। सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा तिघेही मृत अवस्थेत आढळले। पोलिसांनी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत। धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितेतू खोकर यांनी घटनास्थळी भेट दिली। त्यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाचे आदेश दिले आहेत। ऑनलाईन गेम्समुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व मानसिक परिणामावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं। या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, समाजात वाढत आहे ऑनलाईन गेम्स, व्यसन, कर्जाने योग्य नियोजन न करणे आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणे यांसारख्या गंभीर समस्या यातून समोर आल्या आहेत। नागरिकांनी शासनाकडे मागणी केली आहे की डिजिटल गेमवर नियंत्रण आणावं, तसेच मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करावी। ही घटना ऐकून ह्याविषयी आपल्याला काय वाटतं या नक्की कळवा। यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।